शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली येवला प्रांत कार्यालयावर मुक्काम मोर्चा काढण्यात आला होता. अखेर पणन मंत्री रावल यांनी मुख्यमंत्र्यांसोबत कांदा व मका प्रश्नांवर बैठक घेण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र मुख्यमंत्री आणि पणन मंत्र्यांनी या प्रश्नांकडे लक्ष न दिल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे. आज कांदा फेकलाय, उद्या कार्यालयात कांदा भरू, अन्यथा पणन मंत्र्यांच्या घरात कांदा फेकू, असा इशारा त्यांनी दिला. आपण ठामपणे उभं राहायचं तयारी नाही, आपण पूर्ण वेळ द्यायची तयारी नसतं आणि प्रश्न तोच विचारता आपल्याला घरी गेलेला काय झालं. म्हणजे त्या नागपूरच्या आंदोलनात असंच झालंय. आपली तयारी होती फाईट करायची, पण फाईट करायला माणसंच शिल्लक नाही राहिले. कैसा है, जितना बड़ा आवाज होगा उतनी बड़ी मांग पूरी होगी. आवाज जितना छोटा होता तेवढीच मांग कमी होते. आता या कमी याच्यामध्ये कालावधीमध्ये तुम्ही जे आलात, खरं तर तुम्हाला शाबासकी द्यावं. कोणावर तानाजी गेल्यावर धरती तीर्थ पडल्यानंतर त्यांच्या पोरानं सांगितलं का खालचे दोरं कापले बरं, एक तर लढा नाहीतर गडावर पडून मरा. बरोबर आहे. केव्हा असे काही होते बरं सैनिक, ते गेले का नाही ते त्याच्यातले होते. जे राहिले ना ते सूर्याजी सोबत कोणाला जिंकणारे राहिलेले आहेत. इसके बजाय आंदोलन किसने किया ये बहुत कोणा केलं, कोणत्या विचारानं केलं. आम्हाला गर्व वाटतोय का आम्ही कोणत्या जातीसाठी धर्मासाठी झेंड्याच्या रंगासाठी नाही, तर ज्याच्यामध्ये जो आमचा शेतकरी आहे तो सगळ्या जातीत आहे, धर्मात आहे. त्या कष्ट करणाऱ्या कामगारासाठी, शेतकऱ्यासाठी, दिव्यांगासाठी, त्याच्यासाठी आम्ही आंदोलन करतोय. जातीसाठी केलं असतं तर कदाचित एखादा मतदारसंघ आम्हाला अजून 10 जिंकता आले असते, पण हमें जीतने की थोड़ी फार हमें उसकी जरूरत नहीं है. हमें आशीर्वाद की जवाब. ज्यांचं घेतलं ते थोडेसे चुकले असं समजा. कारण कांदा जरी मी मारला पण माझ्या सोबतीने तुम्ही होते. आम्ही बसायला तयार आहे ना, काय अडचण नाही. तुमच्यासाठी पुन्हा मला अनुभव आला का तिथं जे हात वरते करणारे होते, संध्याकाळपर्यंत थांबणारे रात्रभर, त्यातले अर्धे पयाले गेले. या सगळ्या संदर्भात जिल्हा लेव्हलवरचे अधिकारी घेऊन 3:30 वाजता कलेक्टर ऑफिसला बैठक होणार आहे. अखेरी काही ही सुरुवात आहे आणि मला असं वाटतं का पणन मंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावं. आज आम्ही कांदा मारलाय ऑफिसला, त्याचा निषेध नोंदवलाय. उद्या या ऑफिसमध्ये कांदा भरू, बसायला जागाच ठेवून अधिकाऱ्याला. इथे झालं नाही तर मग पणन मंत्र्याच्या घरात कांदा भरू. नेहमी बैठका होतात नाही का, शेतकऱ्यांसोबत बैठका केल्या जातात, मोठमोठे आश्वासन दिले, पण त्याचा आउटपुट काही निघत नाही. बैठकीतूनच आश्वासन झालं म्हणून 2 लाखाची कर्जमाफी भेटली ना दादा. असं तर अभि तो ताजा आहे. पत्र पाठवलं का आम्ही लगेच मुख्यमंत्र्यांसोबत बैठक लावू आणि मला वाटतं त्यांनी ते लेखी आश्वासन दिलेलं आहे, त्यांनी ते पूर्ण करावं. दुसरी गोष्ट, जे गुन्हे दाखल व्हायला पाहिजे होते त्या संदर्भात सुद्धा एमडीशी आमचं बोलणं झालं. उद्यापर्यंत तशा प्रकारचे डीएमओला आदेश देऊन ते गुन्हे दाखल करण्याचं सुद्धा सूचना दिल्या जाईल. दुसरी गोष्ट काय, जे स्थानिक प्रश्न आहे, जे काय मका खरेदीच्या बाबतीत किंवा